जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून घसरल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतंय. गेल्या 4 ते 5 दिवसापासून कुठेतरी थंडी या ठिकाणी कमी झालेली होती. मात्र असं असतानाच या ठिकाणचं जर वातावरण पाहिलं तर थंडीचा कडाका पुन्हा या ठिकाणी नागरिकांना जाणवू लागलेला आहे. आपण जर बघतो तर आपण या जळगावच्या नशिराबाद परिसरामध्ये आलो आहोत आणि या खालचाळीच्या होडी मैदान परिसरामध्ये हे संपूर्ण नागरिक थंडीपासून कुठेतरी बचाव व्हावा यासाठी शिकोडीचा सहारा घेत आहे. आता रात्रीचे तब्बल 11:30 ते 12 वाजता आहे. मात्र असं असताना या ठिकाणी राजकीय गप्पा जे इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी नशिराबादच्या नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे. येत्या 2 तारखेला निवडणूक जरी होत असली मात्र नशिराबादच्या नागरिकांमध्ये या शेकोटीवर राजकीय गप्पांचं चित्र रंगताना दिसून येत आहे. आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहे. आपण त्यांच्याकडनं बोलूयात. ताई काय सांगाल, 2 तारखेला निवडणूक आहे आणि या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये राजकीय गप्पा तुम्ही या ठिकाणी शेकोटीच्या माध्यमातून करताना दिसून येत आहे. काय तुमची प्रतिक्रिया? कोणत्या पक्षाची हवा या ठिकाणी दिसून येते? भाजप शिवसेना युतीची हवा आहे या ठिकाणी आणि त्यांचं पक्ष चांगलं चाललेलं आहे आणि ती जोरदार आहे, जोरात आहे. आमच्या कोमलताई नारखेडे आणि पंकज महाजन, पिंटू शेट यांचं पण जोरात आहे. खूप खूप गर्जना आहे त्यांची पण. अ, ताई तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील एक माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आहात. मात्र राजकीय वातावरण ज्या पद्धतीने तापलेलं आहे, मात्र थंडीचा देखील कडाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काय प्रतिक्रिया असणार आहे? कुणाचा कौल या ठिकाणी राहणार आहे नशिराबादमध्ये? नशराबादमध्ये भाजप शिवसेना युतीचीच विजय होणार आहे. इथं सर्वांना भाजप शिवसेनेवर पूर्ण विश्वास आहे आणि सर्व प्रभागामध्ये सर्व नगरसेवक म्हणून भाजप शिवसेनेचीच युती होणार आहे असं सर्वीकडे चर्चा सुरू आहे. नेमकं भाजप आणि शिवसेनेची जी युती आहे, तुम्ही भाजप आणि शिवसेनेचं काम करताय म्हणून असं वाटतं का? नेमका कसा प्रभाव असणार आहे? मात्र असं असताना तुमच्याच महायुतीमधील एक घटक पक्ष वेगळा झालेला राष्ट्रवादी वेगळा आणि भाजप सेना वेगळा असं समोर लढत आहे. यावर काय सांगाल तुम्ही? तुमचीच हवा दिसते असं काय? विकास भाजप शिवसेना म्हणजे विकास आहे. दिल्लीमध्ये सुद्धा त्यांची सत्ता आहे आणि राज्यात सुद्धा त्यांची सत्ता आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांचा विश्वास भाजप शिवसेनेवर आहे की बुवा विकासाच्या कामांसाठी भाजप शिवसेनेच्या सर्वीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. आपण बघतोय तर या ठिकाणी विकासाच्या जोरावरती या ठिकाणचे नागरिक जनता हे भाजप शिवसेनेच्या कडे कौल देतानाचे चित्र दिसून येत आहे. अजून काही नागरिक वगैरे वर्ग आपल्यासोबत आहेत. आता काय सांगाल? एकीकडे थंडीचा कडाका आणि दुसरीकडे राजकीय वातावरण या ठिकाणी तपल्याचं चित्र आहे. भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना थेट या ठिकाणच्या नशिराबादच्या नगर परिषदेत दिसून येत आहे. काय प्रतिक्रिया आहे? निश्चितच गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढल्याने या ठिकठिकाणी नशिराबाद शहरामध्ये शेकोट्या पेटवून त्या ठिकाणी राजकीय गप्पा रंगू लागल्या. राजकारणाच्या चर्चांचे फड शेकोटीवर होत आहेत. यावरनं मला असं वाटतं की कधी एका इलेक्शनमध्ये चाय पे चर्चा होत होती, या थंडीमुळे नशिराबाद शहराची निवडणूक मात्र या ठिकाणी शेकोटी पे चर्चा अशा माध्यमातून चालू आहे. रोज रात्री प्रचार संपवून उमेदवार आणि बरेच मतदार रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी आम्ही चर्चा करत असतो की साधारणतः प्रचाराची दिशा कशी असली पाहिजे आणि प्रचारामध्ये आणखी जोर या ठिकाणी आपल्याला लावायचा असेल तर काय रणनीती पाहिजे, कोणत्या भागात कोणाची जास्त हवा आहे किंवा कोणत्या उमेदवाराच्या मागे लोक उभे आहेत, अशी चर्चा या ठिकाणी या शेकोट्यांवर होते. यातनंच या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या दिवसाचं नियोजन ठरत आहे आणि दिवसभर प्रचार करून आल्यानंतर थकल्यानंतर ही जी ऊब या माध्यमातून मिळते ती संपूर्ण शरीराला या ठिकाणी पुन्हा एकदा ऊर्जा देते. उद्याच्या दिवसासाठी पुन्हा एकदा नव्या जोमानं काम करण्यासाठी शेकोटीवर या ठिकाणी आम्ही बसून चर्चा करतो आणि ती आम्हाला या ठिकाणी ऊर्जा चांगल्या पद्धतीने देत असते. तर बघतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करताना नागरिक दिसत आहे. एकीकडे या पहिले चाय पे चर्चा असा कार्यक्रम रंगायचा आणि चाय पे चर्चा झाल्यानंतर राजकीय गणित या ठिकाणी समजायचे. मात्र आता दुसरीकडे थंडीचा कडाका या ठिकाणी दिसून येत आहे. असं असताना सर्व नागरिक असो तरुण असो या ठिकाणी आपल्याशी चर्चा करताना दिसून येत आहेत. आता काय सांगसाल? एकीकडे थंडीचा कडाका, तुम्ही स्वेटर घातलेला आहे, थंडीचा कडाका, मात्र राजकीय वातावरण देखील त्याच पद्धतीने तापलेलं आहे. काय प्रतिक्रिया असणार आहे तुमच्यावर नशिराबाद? नक्कीच आज नशिराबाद आपल्या नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होत आहे. तरी भाजप सेना म्हटलेला हा जो नशिराबादचा परिसर आहे हा बालेकिल्ला म्हटलेला आहे आणि नक्कीच शिवसेना भाजप युतीचेच उमेदवार इथे निवडून येणार आहेत.
तर वेगवेगळ्या प्रतिक्रियांमध्ये भाजप सेना युतीच्याच माध्यमातून या ठिकाणी प्रचाराचा झंझावात जो सुरू आहे, चाय पे चर्चा असतील, शेकोटी पे चर्चा, असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून रंगताना दिसून येत आहे. दुसरीकडे भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना असतानाच 3 तारखेला नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा या नशिराबादच्या नगरपालिकेवर इतिहासात पहिल्यांदा फडकतो, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मात्र येणाऱ्या काळात थंडीचा पारा नक्कीच अजून वाढ झाली अशी आशा प्रशासनाच्या वतीने वर्तवली असतानाच मात्र राजकीय पारा देखील तितकाच तापताना चित्र नशिराबाद मध्ये दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.